नमस्कार सगळ्यांना. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इडलीची रेसिपी बघू. त्याच्यासाठी मी इथं ह्या ग्लासाने 2 ग्लास राशनचे तांदूळ घेतले. जर 2 ग्लास तांदूळ असतील तर त्याच्यासाठी अर्धा ग्लास उडदाची डाळ घ्यायचं आणि हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून 6 ते 7 तास ह्याला भिजायला ठेवायचं. तर हे इडली मऊ आणि चवदार होण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत. व्हिडिओला तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा. आणि इथे हे डाळ पण भिजायला ठेवू. तर इथं 7 तासानंतर तांदूळ आपले छान भिजलेत. परत ह्याला मी 2-3 वेळा स्वच्छ धुवून ह्यातलं पाणी काढून घेतले. आता हे डाळ आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घालून आपण ह्याला वाटून घेऊ. तर हे तांदूळ आणि डाळ मिक्सरला फिरवताना त्यात थोडंसं पाणी घालायचं, जेणेकरून ते बारीक वाटलं जातं. अशा पद्धतीने हे डाळ आणि तांदूळ मी वाटून घेतले. जेव्हा आपण हे डाळ आणि तांदूळ वाटून घेतलेलं बॅटर मिक्स करतो तेव्हा ते जवळजवळ 1 मिनिट सतत त्याला फिरवत राहायचं. एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं, जेणेकरून ते बॅटर फर्मेंट व्हायला मदत होते. तर हे इडलीचं बॅटर मी रात्रभर फर्मेंट व्हायला ठेवले होते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघू बॅटर आपलं कसं झालं आहे. हे बघा किती छान फर्मेंटेशन झालं आहे. आणि हे जे इडलीचं बॅटर आहे हे मोठ्या टोपातच फर्मेंट व्हायला ठेवायचं, जेणेकरून ते फर्मेंट झाले की बाहेर पडत नाही. आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि वाटीभर दही घालायचं. तर हे दही इडलीच्या बॅटरमध्ये घातल्याने त्याचे 2 फायदे आहेत. ते म्हणजे एक तर इडली मऊ आणि सॉफ्ट होते आणि दुसरं इडली चवीला खूप छान होते. आता ह्यात थोडंसं पाणी घालून इडलीला जसं पाहिजे तसं हे बॅटर ॲडजस्ट करून घ्यायचं. आणि हेच सेम बॅटर मी आप्प्यासाठी पण बनवते. आप्प्याला आमच्याकडे गुळपांगडी पण म्हणतात. आणि जेव्हा मी हे जे इडलीचं बॅटर बनवते तेव्हा मी एक्स्ट्राच बनवते, कारण की सकाळी इडली बनते आणि संध्याकाळी मी त्याच बॅटरचं मी परत आप्पे बनवते. आता इडलीचं भांडं घ्यायचं आणि त्यात थोडं पाणी घालून त्याच्यामध्ये चिंच किंवा लिंबू टाकायचं, जेणेकरून ते काळं पडत नाही. आणि हे प्लेट्सला सगळीकडे तेल लावून घ्यायचं. जेव्हा हे इडलीचं बेत असतं तेव्हा खायला खूप छान वाटतं. पण हे जे इडली बनवल्यानंतर आणि खाल्ल्यानंतर जे पडलेले भांडे असतात ना, ते साफ करायला वैताग घेऊन जातं. हे जे इडलीचं बॅटर आहे ते व्यवस्थित जर फर्मेंट झालं असेल तर त्यामध्ये सोडा घालायची गरज नाही. तर हे बॅटर व्यवस्थित फर्मेंट नाही झालं तर तुम्ही त्याच्यात थोडंसं खायचा सोडा ॲड करा. तर सगळ्या प्लेट्समध्ये बॅटर घालून घ्यायचं आणि एक एक करून ते इडली पात्रात ठेवायचं. आणि हे इडलीच्या भांड्यात हे प्लेट्स ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं की हे जे 3 होल्स आहेत ना, त्या साईडवर हे जे इडली घातलेला भाग आहे ना ते ठेवायचं, जेणेकरून इडली चांगली वाफली जाते. हे बघा अशा पद्धतीनं. आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिट हाय गॅसवर हे इडली वाफवून घ्यायचं. 10 ते 15 मिनटं लागतील. तर 10 मिनिट हे इडली वाफवून मी थंड करून घेतले. आणि इडली पूर्ण थंड झाल्यावरच प्लेट्समधून काढा. गरम असल्यावर हे काढायचा प्रयत्न करू नका, कारण की इडली तुटते. तर हे प्लेट्समधून मी इडली काढून घेतले. तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा किती सॉफ्ट झाले. तुम्हाला बघूनच अंदाज आला असेल. तर दही घातल्यानंतर खरंच इडली सॉफ्ट आणि चवदार होते. तुम्ही बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालं. आणि अशा पद्धतीने तयार आहे सांबर, चटणी आणि इडली. हे सांबार आणि चटणीची रेसिपी मी पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू असेच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.